काही ठिकाणं अशी असतात, जी Google मॅप्सवर तर सापडतात, पण त्यांचा खरा मार्ग हा भक्तीमधूनच जातो. टिटवाळ्याजवळ गर्दीपासून दूर एक अशी जागा आहे, जिथे आजही अनेक भक्तांना श्री शंकर महाराजांचा जिवंत अनुभव येतो. आज आपण जाणार आहोत त्या अद्भुत स्थानाच्या दर्शनाला. गुड मॉर्निंग. आम्ही आमचा प्रवास सुरू केलाय डोंबिवलीतून. डोंबिवलीवरून कल्याण मुरबाड रोड ने थेट टिटवाळा आणि पुढे श्री शंकर महाराज मंदिर. मुंबईहून येणाऱ्यांसाठी एक चांगला आणि कम्पॅरेटिव्हली कमी ट्रॅफिक असलेला रूट म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून थेट कल्याणकडे यायचं आणि तिथून कल्याण मुरबाड रोड पकडायचा. सकाळी लवकर निघालात तर प्रवास अजून आरामदायक होतो. आणि जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर सेंट्रल लाईनवरच्या टिटवाळा स्टेशनला उतरू शकता. स्टेशनच्या बाहेरून मंदिरासाठी डिरेक्ट रिक्षा मिळतात किंवा आधी प्रसिद्ध टिटवाळा गणपतीचं दर्शन घेऊन तिथून पुढे रिक्षाने थेट शंकर महाराज मंदिरात जाऊ शकता. पूर्ण रूट, ॲड्रेस आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करते. टिटवाळ्याजवळील श्री शंकर महाराजांच्या विश्रांती स्थानाजवळ. म्हणजे पुण्यातील त्यांचं समाधीस्थान सगळ्यांनाच ज्ञात आहे, पण हे ठिकाण सगळ्यांना माहीत नाहीये. तर चला आपण बघूया, आज जाऊन दर्शन घेऊयात. श्री शंकर महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांचं आयुष्य अनेक चमत्कारांनी भरलेलं होतं. ते साध्या रूपात भक्तांमध्ये वावरायचे, पण त्यांची शक्ती मात्र असामान्य होती. अनेक भक्त सांगतात की अजूनही संकटाच्या काळात महाराज त्यांना मदत करतात, कधी स्वप्नात तर कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात. महाराजांच्या मंदिराकडे जाताना मंदिराच्या समोरच सुंदर असं हनुमानाचं मंदिर दिसलं. ही हनुमानाची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे. या मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर आमची पावलं आपसूक महाराजांच्या मंदिराकडे वळली. दरवाजात पहिलं पाऊल ठेवताच समोर होता तो भव्य सभामंडप आणि त्याच्या पलीकडे गाभारा. इथे इतकी सकारात्मक ऊर्जा आणि शांतता जाणवते की मन अगदी भारावून गेलंय. आणि आता आस आहे ती फक्त एकच, महाराजांच्या दर्शनाची. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार. तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार.
ही आहेत महाराजांच्या मूर्तीवर परिधान करण्यात येणारी वस्त्र आणि फेटे. दर रविवारी महाराजांचा पोशाख बदलला जातो. इथे आल्यावर मला एक गोष्ट जाणवली की काही स्पिरिच्युअल जागा ज्या असतात ना, त्या फक्त बघायच्या नसतात, त्या तिथे येऊन अनुभवायच्या असतात. या ठिकाणची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली शांत ऊर्जा. इथे कोणी ध्यान करत बसतं, कोणी नामस्मरण करतं, तर कोणी फक्त शांत बसून महाराजांना अनुभवतं. खरं सांगते, कॅमेऱ्यात कदाचित सगळं कैद होणार नाही, पण इथली व्हायब्रेशन काहीतरी वेगळीच आहे. हो दिव्य शक्ती तुझ लान तुझ चरणी माथा तूच माझा पितान तूच माझी माता तुझ्या चरणी लीन व्हावे हे आदि देवा परब्रह्म तूच तुमल एक सूर ठावा शंभू शंकरारी तुझ पायी यावे डोळे भरून पाहता जिने साथ व्हावे शंभू शंकरारी तुझ पायी यावे डोळे भरून पाहता जिने साथ व्हावे ओ जिने साथ व्हावे ओ जिने साथ व्हावे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय यानंतर आपण फिरणार आहोत तो मंदिराबाहेरचा परिसर, म्हणजे या विश्रांती स्थानामध्ये आणखीन जी देवळं बांधली आहेत आणि आणखीन कोणकोणत्या जागा आहेत त्या आपण सगळ्या फिरणार आहोत आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहेत महाजन काका. महाजन काका म्हणजे या भव्य मंदिर परिसराचे मुख्य विश्वस्त किंवा प्रशासक. हा डोलारा ज्यांनी उभा केला आहे, हे स्वप्न ज्यांनी उभं केलं आहे ते महाजन काका. या संपूर्ण वास्तूचे व्यवस्थापन आणि देखरेख यांच्याच मार्गदर्शनाखाली चालते. चला तर मग. ताईंचं स्वतःहून आलेलं आगमन आहे. याच्या मागे पण एक कथा आहे. हो, याच्या पाठीमागे कथा म्हणजे ज्या वेळेला आपण महाराजांना आणले इकडे 2000 साली, हां तर त्यावेळेला तो राजीव तालीम तर तो मला सांगत होता की ही मूर्ती तुम्ही घेऊन जाताय, पण तुमच्याकडे साई पण येणार आहे, तुम्ही साईना पण घेऊन जायचं. कोणती मूर्ती घेऊन जातात? शंकर महाराजांची मूर्ती आपण आणली ना हां 2000 साली, राजीव तालीम. ओके, त्याची फाउंड्री आणि त्याच्या आजोबांनी शिर्डीची मूर्ती बनवलेली आहे इटालियन मार्बलमध्ये. ओके. आणि त्याची ओरिजिनल मूर्ती तिथे आहे त्यांच्या फाउंड्रीमध्ये ग्रँड रोडला. ओके, आणि त्यांच्याकडून आपण महाराजांची मूर्ती बनवली. तर ती ज्या वेळेला मी घेतली तेव्हा तो मला सांगत होता की तुमच्याकडे साई येणार आणि साईंची मूर्ती पण तुम्हाला तिथे देऊळ बांधावं लागेल. मी म्हटलं मुळीच नाही नेणार, म्हटलं नाही जमणार. आणि 2004ला पुन्हा साईने सांगितलं मला पाहिजे इथे स्थान.
आणि फायनल झालं आणि साईने स्वतःचं स्थान करून परत आम्ही त्याला सांगायला गेलो. मग त्यांनी 2005ला ही मूर्ती आपण आणली आणि ही एका सिंगल पीसमध्ये त्यांनी बनवून दिलेली आहे. हो, खूप म्हणजे सुंदर. काय माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला तो भगवंत हे करतो. आता त्याला काय माहिती होतं, तर तो सांगतोय साई घेऊन जाणार येणार. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही जी जागा आहे ना तीच मुळामध्ये मिराकल. पहिलं नियोजन असं होतं इथे की महाराजांनी, शंकर महाराजांनी आधी सांगितलेलं होतं, आपल्या लोकांनी 12 वर्ष टिटवाळ्याच्या गणपतीची सेवा केली. चातुर्मासामध्ये याचा 11 वर्तन म्हणायची, सत्यविनायकाची पूजा आणि भंडारा. असं 12 वर्ष केल्यानंतरच महाराजांनी सांगितलं, मी टिटवाळ्याच्या नदीच्या जवळ आहे आणि गणपतीच्या जवळ आहे, शोध म्हणजे सापडेल. असं माझे गुरु तांबट म्हणून त्यांना सांगितलं. आणि हे कार्य कोणी करायचं, तर त्यांच्याकडे असे भरपूर साधक होते. तर त्या तांबटांना पण वाटायचं की दुसऱ्यांनी काम करावं, किंवा त्यांच्या जवळची जी काही मंडळी होती ती. पण शेवटी भगवंताच्या मनात असतं तेच होतं आणि सगळे बाजूला पडले. आजसुद्धा महाराजांनी सगळ्यांना बाजूला केले आणि त्यावेळेला पण मला महाराजांनी सांगितलं की मला तुझ्याकडून काम करून घ्यायचं. जय शंकर. आपण हे करत असताना पहिल्यांदा असं होतं की आपण शंकर महाराजांचं मंदिर बांधायचं. त्यामुळे परंतु इथे आपण जागा घेतली आणि 95-96ला ही जागा घेतली. एकदम वाईट परिस्थिती होती आणि इथे विंचू, नाग वरून टपाटप पडायचे. आणि आपण 95-96ला गणेशयाग आणि दत्तयाग केला होता इथे पांडव टाकून. आणि ते जे विंचू आणि नाग पडायचे, साप वगैरे, तर मी घाबरलो. मी म्हटलं आता काय होणार याच्या पुढे, आणि असंच जर चाललं तर हे मंदिर कसं होणार, असं आम्ही संभ्रमावस्थेत होतो. आणि त्याच वेळेला शंकर महाराजांनी त्या तांबटांना सांगितलं की, महाराजांनी सांगितलं माझ्या गुरुला आण. आणि स्वामी इथे कालभैरवाच्या रूपात आले आणि ते इथे बसल्यापासून आजपर्यंत कधीच कोणाला त्रास नाही. सगळं आहे, हे जंगल आहे, जंगलामध्ये सगळे श्वापद आहेत, नाही असं नाही, पण त्याचा अपाय कोणालाही होऊ दिला नाही यांनी. त्यामुळे हे सगळं म्हणतात ना, अवघेची विश्वाची माझे घर. आणि स्वामी तसं आहे. आणि आता आमच्याकडून इथे 1 लाख महामृत्युंजयाचा जप करून घेतला स्वामींनी. आणि इथे सगळं साक्षात ही मंडळी आहेत, साक्षात स्वामी आहेत, हे साई आहेत, शंकर महाराज आहेत, दत्तगुरू आहेत. त्याच्यामुळे तर आज एवढं सगळं शक्य झालं. आता हे आपलं काम नाही आहे. आणि ही झाडं पण बघितली ना, ते असं प्रसन्न वाटतं. ते काय म्हणतात ना, जेवढं बघत राहावं तेवढं त्यांची ही होते, हिमया वाटते, अगाध लीला. आणि या जागेचं दुसरं एक महत्त्व म्हणजे, आपण हे बघितलं तर मी या जागेला आपण क वर्ग तीर्थक्षेत्र, ग्रामीण तीर्थक्षेत्र हे घोषित झालं. हां, तर ते होण्यामागे पण उद्देश असा असतो की शंकर महाराजांनी म्हटलं, माझ्या पुढे कुठलं सरकार, हा त्यांचा फार दादागिरीचा शब्द आहे. तर तो जी आपल्याला 8 वचनं दिलेली आहेत त्याच्यामधलं आहे, माझ्या पुढे कुठलं सरकार, जे माझ्या मनात येईल ते मी करणार. तद्वतच मी या अवस्थेत होतो की हे कार्य कसं होणार, पैसा कुणाकडे, कलियुगामध्ये पैसा कुणाकडे नाही आणि काम तर मोठं आहे, मग कसं होणार. तर मी जिल्हा परिषदला होतो आणि महाराजांनी मला बुद्धी दिली, तर त्या बुद्धीप्रमाणे मी करायला गेलो. आणि करता 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 ज्यावेळेला मी प्रपोजल करायला गेलो त्यावेळेला मला सांगितलं गेलं की ह्याची हिस्ट्री काय. तर ह्याची हिस्ट्री मला महाराजांच्या कृपेने मिळाली. 1000 वर्षापूर्वीचं टिटवाळ्याचं मला लिटरेचर मिळालं. तर त्याच्यामध्ये काळू नदीच्या जवळ कण्व ऋषींचा आश्रम होता आणि कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये शकुंतला आणि दुष्यंत, ज्या वेळेला शकुंतलेचं लग्न डिस्टर्ब झालं त्यावेळेला ऋषीमुनींनी हा दिलेला होता, कण्व ऋषींनी तिला हा गणपती दिलेला होता टिटवाळ्याचा. आणि इथे तिने साधना केलेली आहे काळू नदीच्या तीरावरती. हे काळू नदी आपल्या बाजूला आहे, ती उत्तराभिमुख आहे गाणगापूरच्या सारखी.
म्हणजे हे त्याचं महात्म्य आहे. आणि तिथे हा जो आश्रम आहे तर इथे होता आणि नंतर तिचं लग्न जमलं झालं आणि नंतर तिने ती गणपतीची मूर्ती त्या ह्याच्यामध्ये तळ्यामध्ये सोडली आणि ती तळ्यामध्ये सोडल्यानंतर परत काही वर्षांनी पेशव्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की ती मूर्ती काढ आणि मग पेशव्यांनी ती मूर्ती पुन्हा त्या तळ्यातून काढली आणि ती स्थापित केली म्हणून तो आज टिटवाळ्याचा गणपती आहे. आणि ह्या जागेचं महात्म्य असं आहे की इथे साक्षात रामाचं वास्तव आहे. तिथून राम काळारामला गेलेला आहे. अशा ह्या पवित्र भूमीमध्ये आपल्याकडून फक्त आपण निमित्त झालो. म्हणजे हजारो वर्षापूर्वीचं जर लिटरेचर बघितलं, इतिहास बघितला तर ही पूर्ण देवभूमी आहे. आणि नंतर ती स्मशानभूमी तयार झाली आणि पुन्हा कलियुगामध्ये स्वामीजी महाराजांनी पुन्हा देवभूमी तयार केली. हे मिराकल आहे आपल्या समोर. तो जो शिव आहे तर शिवा तत्वाचं काय की आपल्या नदीच्या समोर ही आहे प्रेत जाळतात, ती स्मशानभूमी आहे. आणि आपले महाराज आहेत हे जर तू जर बघितलंस तर ही कासवाची पाठ आहे आणि कासवाच्या पाठीवरती बसून कासवाचं तोंड जलतत्वाकडे आहे आणि महाराज त्या कासवाच्या पाठीवरती बसलेले आहेत, तो शिव. असं हे त्याचं महात्म्य आहे. व्यवहार सत्य आहे. हा, हे इथून तुला दिसेल ते बघ कसं कासवाच्या पाठीवर बसले. आणि कासव म्हणजे काय की त्याची पाठ राठ आहे आणि ज्याला अहमपणाचा गर्व नाहीये कारण तो. खरंच हा परिसर फिरायला आणि इथली माहिती ऐकायला मला खूपच मजा येते. पण या व्हिडिओचा पहिला भाग मी तुर्तास इथेच थांबवते. पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे इथे असलेली अन्नपूर्णा म्हणजेच अन्नछत्र आणि ध्यान मंदिर आणि बरंच काही. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. जय शंकर. चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज. बाय बाय. टेक केअर.